सुकरण कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये मिरपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे। आज आपण मस्त अशी अंडा बिर्याणी करणार आहोत। अगदी घरगुती साहित्यात अगदी हॉटेल स्टाईल मस्त अशी अंडा बिर्याणी या आषाढ महिन्यात नक्की करून पहा। मस्त अशी टेस्टी आणि खायला तेवढीच छान अशी अगदी सहज सोपी होणारी अंडा बिर्याणी घरी एकदा नक्की करा। तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूया। इथे 1 ग्लास तांदूळ अर्धा तासापूर्वी भिजत ठेवला होता आणि थोडेसे खडे मसाले, आपलं पाणीही उकळलेलं आहे, त्यात हे आपण सर्व खडे मसाले घालून घेऊयात। आणि ते पाहू शकता शहाजिऱ्यामुळे आपल्या पाण्याचा कलर लाल झालेला आहे। त्यात आपण 4 चमचे मीठ घातले आणि अर्धा लिंबू पिळल्यामुळे आपलं पाणी परत छान असं पाहू शकता पाण्याचा कलर बदललेला आहे। 1 चमचा रिफाइंड ऑइल आणि हा भिजलेला तांदूळ आपण ह्या पाण्यात घालून घ्यायचा आहे। आपल्याला हा भात 90% शिजवून घ्यायचा आहे। तिथे मी 4 कांदे उभे चिरून घेतलेत, त्यातला निम्मा कांदा आपण छान असा कुरकुरीत तळून घ्यायचा आहे आणि बाकीचा कांदा आपण ग्रेव्हीसाठी ठेवणार आहोत। आपला कांदा तळत आहे तोपर्यंत आपण अंड्यांना चिरा देऊन घेऊयात। अंडी इथे आपण उकडून घेतलेत। अंड्यांना जर चिरा दिला नाही तर अंडी आपण जेव्हा तेलात परततो त्यावेळेस अंडी फुटतात, त्यासाठी अशा चिरा देऊन घ्यायच्यात आणि चिरा दिल्यामुळे मसालाही छान आतपर्यंत जातो। तर आपण इथे पाहू शकता आपला कांदाही छान असा परतून तळून झालेला आहे, तो आपण काढून घेऊया एका साईडला। आता त्याच कढईत 1 चमचा हळद आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च घालून अंडी आपण ह्यात परतून घेऊयात आणि मी थोडंसं मीठही टाकलं होतं त्यात। आता अंडी आपली छान अशी परतून झालेत। आता ह्याच तेलात आपण जो उरलेला कांदा होता तो छान असा फ्राय करून घेऊयात। कांदा छान असा सुट्टा करून फ्राय करायचा आहे। कांद्याच्या पाकळ्या अशा पूर्ण वेगवेगळ्या झाल्या पाहिजे, म्हणजे तो छान परतला जातो। तर पाहू शकता आता इथे आपण 2 टोमॅटोंची प्युरी करून घेतली होती, तीही घालून घेऊयात आणि छान असा ह्या टोमॅटोचा कच्चापणा जाईपर्यंत तो परतून घ्यायचा आहे। पाहू शकता मस्त असं पाणी सुटलं टोमॅटोला। 1 चमचा आलं लसूण पेस्ट आणि तीही छान असं आपण ह्या पेस्टमध्ये परतून घ्यायची, त्याचा कच्चापणा जाईपर्यंत। छान तेल सुटेपर्यंत आपण हे मिश्रण परतून घ्यायचं आहे। आपण जेवढे परतू तेवढेच आपल्या बिर्याणीची टेस्ट छान वाढते। त्यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊयात। 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च, 1 चमचा धणे पावडर आणि 1 चमचा बिर्याणी मसाला, 1 हळद, हा छोटा चमचा घेतला होता मी। आणि हे छान असं आपण परतून घेऊयात हे मसाले। छान तेल सुटेपर्यंत आपण हे मसाले परतायचे। तुम्ही पाहू शकता ग्रेव्ही आपली मस्त अशी थिक झाली। तिथे मी छान असं 2 चमचे घट्ट मलईचं दही घेतलेलं आहे। मंद गॅसवर हे दही छान असं ह्या ग्रेव्हीत आपण परतून घेऊयात। पाहू शकता घट्ट अशी ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे। छान असं आपण ते दही परतून घेऊयात। आता ह्यात आपण बारीक चिरलेला पुदिना आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि तेही छान मिक्स करून घेऊयात ह्या ग्रेव्हीत। पाहू शकता ग्रेव्हीला आपल्या छान असा कलर आलेला आहे आणि मस्त अशी थिक झालेली आहे ती। तर आपण जी अंडी परतून घेतली होती ती घालून घेऊयात आणि छान अशी अंडीही या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊ। इथे मी 1 कप पाणीही मिक्स केलं होतं, पण ती क्लिप ॲड करायची राहून गेली। आता पाहू शकता मस्त अशी आपली ग्रेव्ही झालेली आहे आणि चवीनुसार मीठ। तर पाहू शकता मस्त इथे अशी आपली बिर्याणीची ग्रेव्ही तयार आहे। आता आपण लेअर देऊन घेऊयात। आपला तांदूळही छान असा भात 90% इथे मी शिजवून घेतलेला आहे।
पाहू शकता मस्त असा सुटसुटीत झाला आहे. त्यात आपण एका भांड्यात छान असा खाली एक लेअर अंड्यांचा आणि ग्रेव्हीचा देऊन घेऊयात. पाहू शकता आपण इथे खाली 4 अंडे घालून ते सगळीकडे ग्रेव्ही छान अशी पसरून घेऊयात. आणि त्याच्यावरती जो आपला शिजलेला भात आहे तो घालून घेऊ. आणि तोही छान असा पसरून घ्यायचा आहे सगळीकडे. पाहू शकता मस्त असा आपला तांदूळ सुटसुटीत झालेला आहे शिजून. छान असा पसरून घ्यायचा आहे. त्यावरती जो बाकीचा राहिलेला अंड्याचा मसाला आहे तोही घालून घेऊया आपण. राहिलेली सगळी ग्रेव्ही आता आपण ह्याच्यावरती दुसऱ्या लेअरवरती घालून घेऊयात. आणि जो आपल्या कढईला मसाला चिटकला आहे त्यात आपण 1 कप पाणी घालून ते छान असं गरम करून ह्यामध्ये ॲड करू ते पाणी. थोडीशी कोथिंबीर, जेणेकरून आपला जो 1% भात शिजायचा राहिला होता तो त्या ग्रेव्हीने शिजेन. आणि हा मसाला सगळीकडे स्प्रेड करून घेऊयात, म्हणजे सर्व भाताला आपली ही ग्रेव्ही व्यवस्थित लागेल. ते पहा हे पाणीही छान असं गरम झाले आणि आपण हे ह्या भातात घालून घेऊयात, म्हणजे छान अशा आपल्या भाताला वाफी येईल आणि जो 1% भात शिजायचा राहिला होता तोही शिजेन. आता ह्याच्यावर आपण जो राहिलेला भात होता तो घालून घेऊयात आणि तोही छान असा पसरून घ्यायचा आहे. आता ह्यात आपण फूड कलर घालूया. हे ऑप्शनल आहे, हे लिक्विड कलर असल्यामुळे मी असेच टाकत आहे. आणि थोडासा ग्रीन कलर, एक चमचा साजूक तूप आणि जो कांदा आपण तळून घेतला होता तो घालून घेऊयात. छान असं सगळीकडे स्प्रेड करून घेऊ हा कांदा. आणि 21 मिनिटं आपण मंद आचेवर ही बिर्याणी करून घेऊयात. तिथे आपला तवाही तापलाय. 21 मिनिटानंतर पाहू शकता मस्त अशी आपली बिर्याणी झाली आहे आणि छान अशी वाफ सुटली आहे बिर्याणीतनं. पाहू शकता मस्त अशी आपली सुटसुटीत बिर्याणी तयार आहे. अजिबात कुठेही चिकटपणा झालेली नाही आणि मस्त अशी आपली बिर्याणी झालेली आहे. पाहू शकता. तर आपण एका प्लेटमध्ये हे काढून घेऊयात. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ही सहज अगदी सोप्या पद्धतीने अंडा बिर्याणी करून पहा. खूप टेस्टी होते आणि खूप कमी साहित्यात. तर पहा इथे पूर्ण तांदूळ आपला असा मोकळा झालेला आहे आणि कलरही आपल्या बिर्याणीला खूप छान आलेला आहे. त्या ह्या आखाड्यात नक्की अशी अंडा बिर्याणी करून पहा आणि खा. आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.